मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान स्वस्ति गणना
न बता कवनासना तेरी से रुक्मा मणि लता से उसने कुरिया सदा मंगल शुभ मंगल सावधा लाभो संगति संपदा बहु तुम्हारा लाभो सही सद्गुण साधोनी स्थिर करनायोग अबुला वाबागवा भूषण सारे रस तुझी में कथी करा उज्ज्वल
पंढरी जावाना दिली रुक्मिणा पंढरी जावाना दिली पंढरी जावाना पायी जोडल्याला मोती नवला साजत पायी जोडल्याला मोती नवला साजत सोन्याचं बाशिक लग्न देवाचं लागत सोन्याचं बाशिक लग्न देवाचं लागत अरे घेऊ द्या मन मुराद त्यांना तरी
बस झालं ना आता एकदा सावरा मेरा सावरा मेरा सावरा मेरा सावरा मेरा सावरा मेरा सावरा ओ सावरा मेरा सावरा मेरा सावरा मेरा सावरा ओ सावरा मेरा सावरा मेरा सावरा मेरा सावरा लूट कर ले गया जिगर लूट कर ले गया जिगर सावरा जादूगर टूट गया ले गया जिधर टूट कर ले गया जिधर सावरा जादूगर ते लवकर इथे येतील, त्यांचे नाव इथं या ठिकाणी पुकारले जातील. नंतरचे फक्त या ठिकाणी ज्यांनी अंधन बांधले आणलेले आहेत त्यांनी स्टेजच्या पलीकडून मांडावे ते जासाल घरी. आणि लग्नाचा जेवणाचा कार्यक्रम आपापल्या घरी ठेवलेला आहे. चला येण्याप्रमाणे भगवंताचा आता बोलू नका, मुकपणाने करा जे करायचं ते. बस आता पुरे झालं. त्यांना खुर्च्या द्या, खाली बसवा, जसं बसवायचं तसं बसवा, पण काही मिनिटामध्ये. भगवंताचा लग्नोत्सव अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला. रुक्मिणीसह भगवंत द्वारिकाला जातात. अवघी द्वारिका स्वागतासाठी सज्ज आहे. भगवंताचे पुढेही 8 पट्ट राण्यांशी विवाह झाले.
त्याचा फक्त आता नाम उल्लेख करणं इतकंच आता, कारण वेळेची मर्यादा आहे, आज कथेची सांगता पण आहे. म्हणून कृष्ण रुक्मिणीचा विवाह झाल्यानंतर दुसरा विवाह भगवंताचा सत्यभामेशी झाला, तिसरा जांबुवंती, कालिंदी, मित्रवृंदा, नग्नजिती, भद्रा, लक्ष्मणा इत्यादी 8 राण्यांशी भगवंताचा विवाह झाला. पुढे भौमासूर नावाचा दैत्य जो भूमीचा पुत्र आहे, त्याचा अतिशय अत्याचार अनाचार वाढला. इंद्राची माता दितीची कवच कुंडल सुद्धा त्याने पळवून नेली. म्हणून इंद्र गारहाणं घेऊन भगवंताकडे आला, सोबत सत्यभामेला घेऊन तिथे मग भौमासुराचाही अंत भगवंत करतात. आणि भौमासुराने अतिशय सुंदर सुंदर कन्या अवघ्या जगतातल्या आपल्या बंदीमध्ये घातल्या होत्या. प्रत्येक कन्येला एकदा भोगून पुन्हा तिला बंदीमध्ये टाकायचे, येणेप्रमाणे 16,100 कन्या त्या ठिकाणी झाल्या होत्या. भगवंत त्या कन्यांची त्या बंदीवासातून मुक्तता करतात आणि त्यांच्याशी गांधर्व पद्धतीने भगवंतांनी लग्न केलेलं आहे. विस्तार होत जाईल म्हणून आता हा फक्त संक्षिप्त रूपाने आपण पुढे कथा बघत आहोत. येणेप्रमाणे भगवंत आता 16,108 पत्न्यांचे पती झाले. प्रत्येक पत्नीला 10 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे. तुम्ही गणना आता करत राहा की 16,108 त्यापैकी प्रत्येकीला 10 मुलं आणि 1 मुलगी. येणेप्रमाणे भगवंताचा परिवार आता फळला फुलला. पुढे उषा आणि अनिरुद्ध यांचा सुद्धा विवाह. इथेच दशमस्कंदाला वंदन करून आपण पुढे जात आहोत. आता ती कथा तिथपर्यंत येऊन पोचली. राजा परीक्षितीने प्रश्न विचारला शुकदेवांना, भगवान कृष्ण आणि सुदामा बालपणीचे मित्र आहेत, पण एक सोन्याच्या द्वारिकेचा राजा आहे आणि दुसऱ्याला मात्र काय खावं याची पंचायत आहे. हे का घडलं? आणि त्याच्या उत्तरामध्ये मग सुदामजीचं चरित्र इथे श्रीमद भागवतामध्ये आलंय. सुदामजी आणि भगवान श्रीकृष्ण बालपणीचे मित्र आहेत, ज्याला आपण लंगोटियार म्हणतो नाही का. दोघं सोबत गुरुच्या गृही विद्या ग्रहण करण्यासाठी गेलेले आहेत. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा जंगलामध्ये लाकडं आणण्यासाठी जेव्हा जातात, गुरु पत्नीची अतिशय माया आहे भगवंतावर. सकाळचा कृष्ण गेला, काही खाल्लं नाही म्हणून सुदामजीला मागावून पाठवलं. सुदामा, अरे कानाने सकाळचं काही खाल्लेलं नाही, हरभरे घेऊन जा बाबा त्याला. वनामध्ये पाणी यायला लागला. आता लाकडं गोळा करून ही घरी निघालेली, पण पाणी येतोय म्हणून एका झाडाचा आश्रय घेतला. आश्रय घेतल्यानंतर सुदामजी झाडाच्या आडून कडा 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 ते हरभरे खायला लागले. भगवंत म्हणतात, का रे सुदामा, आवाज कशाचा होतोय रे? तेव्हा सुदामजी सांगतात, कान्हा, अरे पाणी पडतोय ना,
पाण्यामध्ये मी घरून आलोय गावातून, तुमच्यापर्यंत पोचलोय, सर्व अंग ओलं झालंय आणि त्याच्यामुळे मला थंडी भरली म्हणून माझे दात कुडकुड कुडकुड वाजतायत. चोरून खाल्लं म्हणून दारिद्र्य हा सुदामजीच्या नशिबी आलं. म्हणून शुकदेव सांगतात की एक जरी सोन्याच्या द्वारिकेचा राजा असला तरी एकाला खायची पंचायत आहे ना. हे सर्व दैवावर अवलंबून आहे. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली 2 मुलं, एक कलेक्टर होतो आणि दुसऱ्याला चपराशीही लागता येत नाही. आपापल्या प्रारब्धाचा भाग आहे. म्हणून खेळ कुणाला दैवाचा कळला, 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 खेळ कुणाला दैवाचा कळला. मी असो तुम्ही असो कुणी असो, दैव लेखना कधी कुणा टळला. खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. कर्माने कुणाला सोडलं नाही. कर्म जेव्हा चांगलं कर्म आमच्याकडून घडतं तेव्हा भाग्य बनून आमच्या समोर हात जोडून उभं राहतं. वाईट कर्माचे धनी आम्ही जेव्हा बनतो तेव्हा मात्र हा दुर्दैव बनून मग आम्हाला हा छळत असतं. म्हणून आपल्या भाग्याचे किंवा आपल्या दैवाचे शिल्पकार आम्हीच आहोत. चांगलं केलं चांगलं मिळणार आहे, वाईट केलं त्याचं फळ निश्चितच वाईट आम्हाला भोगावं लागेल. म्हणून खेळ कुणाला दैवाचा कळला, दैव लेख हा कधी कुणा टळला. कर्मामध्ये काय लिहिलं हे कुणालाही सांगता येत नाही, नाही का. प्रारब्धाचा काय भोग आहे. म्हणून असं म्हणतात की प्रारब्धे राम वना गेला, प्रारब्धे दशरथ वियोगे मेला. प्रारब्ध आहे रामाचं वनाला जाण्याचं. दशरथाचं प्रारब्ध आहे की आपल्या पुत्राच्या वियोगामध्ये त्याला मरण यावं, ठीक आहे. म्हणून दैव कुणालाच चुकलं नाही. दैवाचा लेख कधी कुणा टळला, कुणालाच नाही, देवाला सुद्धा टळला नाही. तर तुम्ही आणि मी मानव आहोत. म्हणून सुदामजीच्या घरी 18 विश्व दारिद्र्य. सुदामजीची लहान लहान मुलं. सुदामजीचा भिक्षाटन करण्याचा रोजचा नित्यनेम. सुदामजी जरी त्यांच्याकडे खायला काही नसेल पण स्वाभिमानी वृत्ती होती त्यांची. 5 घरापेक्षा अधिक भिक्षाटन करायचं नाही हा त्यांचा नित्याचा नियम. मागणे लय नाही पोटापुरते देई या न्यायाला अनुसरून सुदामजीचं जीवनचर्या येण्याप्रमाणे होती. श्रीमंताची आळी आता संपून गेली. सुदामजीच्या घरी दररोज एकादशी आहे.
लहान लहान मुलं खायला मागतात. सुदामजीच्या पत्नीनं आलू सारखी दिसणारी दगड, ज्याला आम्ही गारा म्हणतो, गोल गोल गारांची दगड जेव्हा पातेल्यामध्ये टाकायचं आणि तासन तास जाळ लावत बसायचं. मुलं खेळून आली की आईला जेवायला मागायची, आई जेवायला दे ना, आई जेवायला दे ना. तेव्हा आईनं म्हणायचं, थांबा बाळा शिस्त आहे अजून, थांबा बाळा शिस्त आहे अजून. करता करता दमलेली मुलं कधीही झोपायची हे कळायचं सुद्धा नाही. येण्याप्रमाणे दैनंदिनी सुरू झाली. सुदामजीच्या पत्नीला जरी नाव सुशीला असेल, पण जेव्हा पुत्राचा मोह, पुत्राचं दुःख आता बघवत नाही, मुलांच्या पोटामध्ये भुकेचा डोंग आहे, जळवते जी ना, कुणाचं? पतीचं. तुमचा स्वाभिमान तुमच्या जवळ ठेवा. अरे अण्णा, जर आम्हाला पोचता येत नसेल तर जन्माला घालण्याचा आम्ही खटाटोप कशासाठी केलाय? सोन्यासारखी मुलं लोकांना नवसानी होत नाहीत, ती मुलं आम्हाला आहेत, नाही का? म्हणून नाना प्रकारे सुदामजीची पत्नी जेव्हा सुदामजीला बोलते, पण सुदामजी म्हणतात, बाई मी तरी काय करू ग, आता आपल्यासारखेच लोक आहेत, 5 घरापेक्षा अधिक मागायचं नाही, आता आपल्यासारखे सर्व लोक असल्यामुळे आणू तरी कुठून? पण सुशीलाने आज हट्ट केला. नाथ, तुम्ही मला सांगितलेलं मी ऐकलंय की तुमचे बालपणीचे सखा मित्र द्वारकेचा राजा आहे. मला असं वाटतं की तुम्ही त्याच्याकडे जावं. सुदामजी म्हणतात, सुशीले आता म्हटले तर बरं झालं. मी आणि द्वारिकेला जाऊन तिथे भगवंताला काहीतरी मागावं. काही मागणे आम्हा अनुचित. मांगना मरण समान है, मत मांगो कोई भीख, मांगने से मरण भला यही सद्गुरु की शिक. येण्याप्रमाणे मी मागण्यासाठी जाणार नाही. सुशीला म्हणाली, तुम्ही जात तर खरं, तो जगाचा मालक आहे, त्याला सांगावं लागत नाही. न सांगता तुहा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. त्याला सांगावं लागत नाही की माझा भक्त कोणत्या दुःखामध्ये आहे, याच्यावर कोणतं संकट ओढवलंय, म्हणून तुम्ही फक्त जा. सुदामजी तयार झाले. बाई अगं जायचंय, पण संतांच्या भेटीला, देवाच्या भेटीला, राजाच्या भेटीला रिक्त हाताने जाऊ नये. मी जाईल पण आपल्या घरी काही नाही का, कसं जाऊ मी? तेव्हा सुशीला 4 घरी गेली. म्हणू लागली, आमच्या ह्यांना की नाही द्वारकेला जायचंय. द्वारकेचा राजा आहे ना श्रीकृष्ण, आमच्या ह्यांचा मित्र आहे, भेटायला जायचंय त्यांना. आतापर्यंत कुणी सर्वांनी उधारी उसनवारी सर्व बंद केली, कारण दिलेलं कधी परत आलंच नाही म्हणून. पण सुशीलानं विनयपूर्वक सांगितलं की सुदामजींना द्वारकेला जायचंय, तेव्हा काहीतरी तुमच्याकडे असेल तर द्या. तेव्हा 4 घरून मुष्टीवर पोहे, 2 मुष्टी पोहे जमा केले आणि बांधायला धड त्राण नाही. अंगावरच्या फाटक्या उपरण्यामध्ये 4 ठिकाणी गाठी सुदामजी बांधतात आणि निघतात. जेव्हा निघतात तेव्हा पोटामध्ये अन्नाचा कण नाही, भरून उन्हाचा कहराय, चालून चालून शरीर थकलाय म्हणून एका झाडाचा आश्रय घेतात. झाडाचा आश्रय घेतल्यानंतर पडल्याबरोबर कसा डोळा लागला हे सुदामजीलाही कळलं नाही. आणि जेव्हा निद्रेतून जागी झाले तेव्हा मात्र समोर बघताय सोन्याची द्वारका आहे. द्वारकेच्या महाद्वारामध्ये 2 द्वारपाल, ऐका तयार तुमचा सुदामा. सोंगात रात व्हायची ना, रात्र झाली थोडी, सोंग झाले भक्कम, तशी गोष्ट झाली.
करा थोडंसं भजन. तू राधे राधे बोल रे, तू श्यामा श्यामा बोल रे. राधे राधे बोल रे, तू श्यामा श्यामा बोल रे. तू राधे राधे, तू राधे राधे बोल रे, श्यामा श्यामा बोल रे. देखो देखो ये गरीबी, ये गरीबी बहाने कृष्ण के दर पे विश्वास लेके आया. मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुधा गरीब बाबा है, कि दर पे सुधा गरीब बाबा है. द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है. नजर
बहुत ही अचंबा ये मेहमान कैसा अजीब गया है, मेहमान कैसा अजीब गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है। बराबर पे अपने सुदामा बिठाए, बराबर पे अपने सुदामा बिठाए। चरण आंसुओं से श्याम ने धुलाए हो, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। बराबर पे अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, शिवा शमा तेरे करीब आ गया है, इसका समा तेरे करीब आ गया है। येण्याप्रमाणे सुदामजी जेव्हा द्वारिकेला येतात, भगवंत स्वतः आपल्या आसनावर सुदामजींना आसनांकित करतात. रुक्मिणी आदी सर्वजणी स्त्रिया भगवंताच्या सेवा करत आहेत. रुक्मिणीने आपल्या हातामध्ये चांदीचा गुडू घेऊन पाय धुण्यासाठी जेव्हा रुक्मिणी भगवंताच्या हातामध्ये देतात, पण पानी परात को छो नहीं नैनन के जल से पगद होय येणे प्रमाणे सुदामजीची भक्ती आहे की आपल्या नैनीच्या उदकाने आपल्या सख्याचे आपल्या मित्राचे चरण प्रक्षालन भगवंत करतात. येण्याप्रमाणे सुदाम चरित्र मित्र कसा असावा, मैत्री पुढे गरीब आणि श्रीमंती जर पाहून आम्ही मैत्री करत असोल तर त्या मैत्रीला मैत्री म्हणता येणार नाही. आजही माणसं मैत्रीमध्ये कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचं उदाहरण देतात.
म्हणून सुदामजी हे परमसखा आहेत भगवंताचे. 2 दिवस पाहुणचार घेऊन जेव्हा परत जायला निघाले तेव्हा भगवंत म्हणतात, संक्षिप्त आपल्याला बघायचंय. अवघ्या 10 मिनिटामध्ये आता कथा समापन्न होणार आहे. लवकर लवकर आटोपत घ्या, आता जास्त हे नका करू. हा, सर्व भगवंताच्या राण्या जेव्हा सुदामजीचं दर्शन घेतात, सुदामजी आपल्या बगलामध्ये पोटली दाबतायत, पण भगवंत म्हणतात, काय दिलं तुला तुझ्या माझ्या वहिनीनं माझ्यासाठी. आणि तेव्हा बळजबरीने जेव्हा पोटळी भगवंत काढून घेतात, एक मुष्टी पहिली खाल्ली, दुसरी मुष्टी खाणार तेव्हा रुक्मिणी हात धरते आहे. का धरला हात रुक्मिणीने? रुक्मिणीने हात त्याच्यासाठी धरला की भगवंताने एक मुष्टी खाल्ली तर सुवर्णाचं गाव देऊन टाकलं, दुसरी जर मुष्टी खाल्ली तर त्रिभुवनाचं राज्य सुद्धा मला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रुक्मिणीने हात धरला. रुक्मिणी म्हणू लागली, भगवंता तुमच्यासाठी दिलंय का? आम्हाला सुद्धा थोडा थोडा हा त्याचा प्रसाद म्हणून द्या की. ऐनेप्रमाणे सुदामजी जेव्हा परत जायला निघतात, दोन्ही मित्र कडकडून भेटतात. सुदामजी जेव्हा परत येतात तेव्हा आपली नगरी सुवर्णाची पाहून पत्नी सुशीला पंचारती सोन्याची आरती आहे. ओवळण्यासाठी सुसज्ज असं ताट घेऊन जेव्हा सुशीला येते, सुदामजीला ओळखायला येत नाही की माझीच पत्नी आहे, माझीच मुलं आहेत. सुदामजीची पत्नी म्हणते, नाथ मी तुमची सुशीला आहे, मुलं सुद्धा भरजरी कपड्यामध्ये आहेत. सुदामजीला सुदामजी पत्नीला म्हणतात, मला हे सगळं नको होतं. पण सुदामजीची पत्नी म्हणते, मी कुठं मागायला गेली होती, देणारा तो आहे. त्याला मागायचं काम पडत नाही. त्याला जर मागायचं काम पडलं तर त्याला देव म्हणता येणार नाही. म्हणून येणेप्रमाणे सुदामजीचं चरित्र, परम पावन चरित्र या ठिकाणी संपन्न होते. राजा परीक्षिती कथा करत होते. 7 दिवसापासून लगातार राजा परीक्षिती कथा श्रवण करतात आणि भगवान शुकाचार्य त्यांना कथा श्रवण करवितात. आता ती वेळ आली आहे, भगवान शुकाचार्यांना आपल्या गंतव्यस्थानी जायचंय. म्हणून शुकाचार्य म्हणतात, राजा 7 दिवस झाले, आता तुझा मृत्यू टळला आहे, तेव्हा आता मला जायला अनुज्ञा दे. आणि येणेप्रमाणे शुकदेव भगवान आपल्या गंतव्यस्थानी निघून जातात. म्हणून राजा परीक्षिती आता आनंदित आहे. राजा परीक्षितीला 7 दिवस झाले, आता राजाचा मृत्यू टळला म्हणून सर्व प्रजेला सुद्धा आनंद आहे. राजाच्या भेटीसाठी जो तो उपहार घेऊन निघालाय की आमचा राजा धर्मप्रेमी राजा, न्यायी राजा, गायीचं ब्राह्मणांचं रक्षण करणारा, प्रजेला पुत्रवत प्रेम करणारा राजा आता त्याचा मृत्यू टळलाय म्हणून सर्वांना आनंद आहे. जो तो निघाला राजभवनाकडे. याच्यामध्ये उल्लेख आला नाही, पण असं सांगतात की राजा परीक्षिती काचाच्या महलामध्ये बसून श्रीमद भागवत कथा श्रवण करत होता. का? तक्षकाची भीती वाटते म्हणून. पण भागवतामध्ये कुठेही तो उल्लेख आलेला नाही. ठरल्याप्रमाणे 7वा दिवस आहे. सर्वजण आपापला उपहार देतात म्हणून एका माळ्यालाही वाटलं काहीतरी घेऊन जावं. हातामध्ये बोराचा द्रोण आहे. निघाला, तक्षकही निघाला होता. आज 7वा दिवस आहे. ऋषीपुत्राचा शाप खरा ठरला पाहिजे म्हणून राजा परीक्षितीला दंश करायचा आहे. तक्षक निघाला. सुदेव नावाचा ब्राह्मण जो वेदशास्त्राधिक सर्व मंत्र पठनामध्ये निष्णात आहे, त्यांनी ठरवलं होतं की राजा जरी
त्याला सर्पदंश झाला तरी सुद्धा त्याच्यापासून त्याला वाचवायचं, मृत्यूपासून त्याला वाचवायचं म्हणून सुदैवानं ही प्रतिज्ञा केलेली. दोघांची रस्त्यामध्ये भेट झाली. सुदैवाने विचारलं कुठं निघालात, तेव्हा तक्षकाने सांगितलं की राजा परीक्षितीला आज मला दंश करायचा आहे. जेव्हा सुदैवाला विचारलं तुम्ही कुठं निघालात, ते म्हणाले राजा परीक्षितीला सर्पदंश झाला तरी मी माझ्या मंत्राच्या सामर्थ्याने पुन्हा जीवदान त्यांना देणार आहे. तक्षकाला वाटलं कशासाठी निघालात तुम्ही, म्हणाले जीवदान दिलं तू राजाला तर राजा काय करेल तुला, म्हणाला अमाप धन मला देईन. आणि मग तिथेच तक्षक त्याला अमाप धन देऊन तिथून त्याची बोलवणी करतात. येण्याप्रमाणे दिवस माळवलाय. माळ्याने द्रोण बोराचा राजाला उपहारामध्ये दिला. राजाला असं वाटलं आता मृत्यू टळलाय, आता काही घ्यायला हरकत नाही. जसं बोराला टोकरलं तसं त्याच्यामध्ये आळीच्या रूपाने वास्तव्याला असलेला तक्षक विशाल रूपाला प्राप्त झाला आणि दंश करून त्याच ठिकाणी राजा परीक्षितीला मुक्ती मिळाली. 7 दिवसाच्या श्रवणाने राजा परीक्षितीच्या मरणाचं भय कुठल्या कुठं पळून गेलं. तुम्हाला आणि मला जे मरणाचं भय आहे ते राजा परीक्षितीला नव्हतं राहिलं. कारण मरणाच्या डोक्यावर पाय देणाराची संगती झाली म्हणून मरणाचं भय मात्र आता राहिलं नाही. म्हणून संत संगतीचा तो लाभ आहे, संतांचा तो अधिकार आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. शुकदेवाच्या संगतीमध्ये मरण टाळता आलं नसलं तरी मरणाचं भय मात्र निश्चित टळलं. म्हणून श्रीमद भागवत कथा श्रवण जर तशी झाली तर मात्र ती मुक्ती देण्यासाठी तिचं सामर्थ्य आहे. पण आम्हाला मात्र तशी ऐकता आली पाहिजे, तसं श्रवण करता आलं पाहिजे. ही 7 दिवसाची बडबड तुम्हा सर्व संत श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी गेल्या 8 वर्षापासून या 8 वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलंय. तुम्ही आणि आम्ही बरोबर आहोत. इथे कुणीही पुढं नाही, कुणीही मागे नाही. गोलाकार सर्वांचाच पहिला क्रमांक आहे, सर्वच शेवटच्या क्रमांकावर आहेत. म्हणून माऊली गुरुदेव महिला सेवा समितीला कर्तेपण मिरवण्याचा काही अधिकार नाही. हे सगळं जनता जनार्दनाचं आहे आणि जनता जनार्दनाच्या चरणी समर्पित करायचं आहे. तुमच्या सर्वांचं फार मोठं योगदान माऊली गुरुदेव महिला सेवा समितीचा वटवृक्ष करण्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये कित्येक दाते माणसं पुढे आलेत म्हणून हा डोंगर उभा आहे. पण तरी माणसांचे डोंगर आम्ही उभे करू शकलो नाही. त्याला काही कारण आहेत. कारण असे आहेत की नुकताच पंढरपूर इथं झालेला सप्ताह, पांडुरंगाच्या चरणाशी सप्ताह करण्याचं भाग्य या लोकांना लाभलं. मी म्हटलं होतं की सामान्य तुम्ही आणि मी देवाचं स्मरण करू नवल नाही, पण देवाने ज्याचं स्मरण केलं ते भाग्यवानच असतात. गोपिकासारखे. आणि या सर्व गोपिका भूवैकुंठ असणाऱ्या पंढरपूर क्षेत्रामध्ये नुकतीच 1 महिन्यापूर्वी त्यांची त्या ठिकाणी भगवत चरणी कथा समर्पित झाली. आणि त्यामुळं झालं असं की आर्थिक बडगाही वाढला आणि शारीरिक कष्टही वाढले. त्यामुळं तुम्हाला नाहीतर हा मंडप म्हणजे नेहमी अपुरा पडणारा. भाऊनी पाहिलंही मागच्या वर्षी. असं नाही की मी आहे म्हणून 2 वर्षापूर्वी माझी कथा होती तरी हजारो माणसं कथेला होती. जेव्हा पत्रक हातात आले तेव्हा जानेवारीची 3री तारीख अर्थात 3 जानेवारी उगवली होती. तिथून पुढे 15 जानेवारीला सप्ताह सुरू व्हायचा आहे. त्याच्यामध्ये 8, 9, 10 हे 3 दिवस आमच्यासाठी राखीव होते. तेव्हा काय आम्ही कुठं फिरलो नाही. आणि त्यामुळे संक्रांत ही त्याच्यात मध्ये आली. एकाने सुवासनीचा तो सण
ज्याच्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागते आणि त्यामुळे जो जिथं भेटेल तिथं आम्ही त्याला सांगत राहिलो की कार्यक्रम आहे बरं का, करायचाच नव्हता. पण अनेकांनी असं ठरवलं. मी म्हटलं होतं की आता आपल्यामध्ये बळ राहिलं नाही, आता पांडुरंगाच्या चरणी सप्ताह झालाय, आता मात्र चिखलीमध्ये झालाच पाहिजे असं काही त्याचा हे नाही. पण आमचं महिला मंडळ ते म्हणू लागलं, आमच्या पाटील ताई ज्यांचे तुम्ही झाकी दर्शन करता त्या म्हणाल्या की ताई मला काही माहेर नाही, 2 दिवस जावं असं मला सुखाचं ठिकाण नाही, वर्षभर केवळ आणि केवळ फक्त मला त्याचीच प्रतीक्षा असते की मला 7 दिवस फक्त आनंदात जगता येतं, एवढं तुमच्याकडून मला मिळतंय, तर त्याकरता तुम्ही हा सप्ताह बंद पाडू नका. आणि म्हणून त्याच्यानंतर आमच्या उषाताई आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर इंबाई आहेत. डॉक्टर इंबाई म्हणाल्या की आम्ही नेमकंच बोलायला लागलो, आता आपल्या घरातून सुरुवात करायची तर तुम्हाला बंद करायचं आलं काय. म्हणून या सर्वांच्या प्रेमापोटी हा उपद्व्याप तुम्हाला समर्पित आहे. वास्तविक इथे फार मोठा थाटमाट आम्हाला असं साधं सुद्धा आवडत नाही, म्हणून धावत्या वेळामध्ये जितकं जमेल तितकं करण्याचा प्रयत्न केलाय, पण माणसापर्यंत पोहोचता आलं नाही. ही आमची त्याला आम्ही दिलगीर आहोत त्या बाबतीमध्ये. पण जी जी आपली माणसं आहेत, वाऱ्याच्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे भगवंत, ज्यांच्यापर्यंत वार्ता पोचली ती सर्व माणसं इथं आली. ज्यापर्यंत वार्ता पोचलेली त्या माणसांचं येता येऊ म्हणता म्हणता आता सप्ताहाचा 7वा दिवस उगवला आहे, नाही का. म्हणून ज्याच्या भाग्यात आहे त्या सर्वांना हे प्राप्त झालंय. म्हणून माऊली गुरुदेव महिला सेवा समितीचा हा प्रपंच, त्याला मी शतबार सलाम करते की यांच्यामध्ये अशीच उर्मी, यांच्याकरवी अशीच भगवत भक्ती, जनाचं रंजन अधिक जनांना भक्तीचं दान देता यावं, वाण देता यावं. संक्रांतीच्या दिवशी आमचा सप्ताह सुरू झाला. संक्रांतीचा दिवस म्हणजे वाण देण्याचा दिवस आहे. वाण त्याला आम्ही म्हणतो काहीतरी देणं त्याच्यातून द्यायचं असतं, नाही का. वाण शब्दाचा अर्थ एक क्वालिटीही होतो, नाही का. नाही, पराठीचं पीक पेरत असताना माणसं म्हणतात कोणता वाण लावला तुम्ही, कोणती जाती लावली तुम्ही शेतामध्ये, आहे का नाही. म्हणून येण्याप्रमाणे हे वाण तुम्हाला देताना माऊली गुरुदेव महिला सेवा समितीला अतिशय आनंद होतो. याच्यामध्ये 5पासून 50पासून अगदी 5000पर्यंत देणारे दाते आहेत, त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. त्याच्या पुढे जाऊन आम्ही जे भेटले त्या सर्वांना सांगितलं की बाबा आम्हाला आता आमच्याकडून पेलवत नाही, याचा भार वाढतो आहे. आता जरी तुम्हाला थोडा उत्साह कमी वाटत असेल तरी येतं वर्ष मात्र फार मोठं काहीतरी घेऊन येईल, एवढा उत्साह या लोकांच्या मध्ये आहे. पण सगळं सोंग करता येतं, आर्थिक सोंग मात्र करता येत नाही. सर्व गोष्टीला पैसा लागतो, पैसा. आता भाऊला आणायचंय, भाऊ जगभर काय तसेच नेणार आहेत का, नाही का. आज प्रत्येक माणसं ही महाराष्ट्र गाजवणारी माणसं या ठिकाणी आहेत. या सर्वांच्यासाठी आता तुम्ही म्हणाल परमार्थ म्हटलं की आम्हाला वाटतंय फुकट व्हावं, नाही का. आता या माणसांनी जर ठरवलं इथं दिवसभर कथा करायची, संध्याकाळी कुणाच्या तरी शेतामध्ये जाऊन पाणी द्यायचं, सोयाबीन सोंगायची, तर होईल ना तुमच्याकडून. त्यांचा प्रपंच त्याच्यावर आहे. म्हणून ही सगळी मंडळींना आपण देऊन तरी काय देतो. एका सप्ताहामध्ये दिलेलं दान का त्यांना वर्षभर काम करावं लागत नाही, काय करावं लागतं. म्हणून माऊली गुरुदेव महिला सेवा समितीने एक निर्णय घेतला की बाबा आता आपल्याकडून होत नाही, आता सर्वांना याच्यामध्ये, तसेही तुम्ही सर्वजण सहभागी आहातच, पण आजीवन सभासद करण्याचं जे धोरण आमच्या डॉक्टर इंबाईंनी सर्वांच्या मनामध्ये रुजवलं की बाबा आपण याला आता आजीवन सभासद करूया. आणि त्याच्यातून मग बरेच जण स्वतःहून याच्यामध्ये सभासद झालेत. बऱ्याच जणांची नावं इकडे आलीत, काहींनी 1100 रुपयेही भरलेले आहेत. असे अनेक सदस्य भाग्यवंत या कार्यक्रमाला लाभले. म्हणून तुम्ही आम्ही मिळून पुढच्या वर्षी फार मोठ्या जल्लोषामध्ये कदाचित दिलं देवानं आयुष्य तर निश्चित आणि निश्चित हा नाम सप्ताह अगदी यावत चंद्र सूर्य आपण घेऊन जाऊ. पुढच्या पिढीला पुन्हा पुन्हा हे वाण देत राहू. आपल्या चिखली शहरामध्ये विद्यमान मंडळ कमी नाहीत. मला जर असं वाटतं जनगणना जर झाली तर 50 मंडळ तरी चिखली शहरामध्ये राहतील. ही 50 मंडळ जर एकत्र आली तर काय होणार नाही, आहे की नाही.
म्हणून माऊली गुरुदेव महिला सेवा समितीचा एकट्याचा कार्यक्रम नसून यावर्षी समितीने असं ठरवलंय की ज्या विद्यमान मंडळाला असं इच्छा असेल की हा सप्ताह आमच्या वतीने व्हावा, आम्ही सहकार्य असंच करणार आहे देवासाठी घेऊन जो गावगा भोग त्या गेला. कालही मी सांगितलं की माझ्या नवऱ्याला 70,000 रुपये पगार आहे. मला काही वर्गणीच्या भरोशावर माझं काही चालत? यापैकी सर्व कुणी डॉक्टर आहेत, कुणी मास्तर आहेत, कुणी प्रत्येक जण सर्व्हिसवर आहे. याच्यातलं प्रत्येक जण आपला प्रपंच नीट नेटका करणारी माणसं आहेत. दुसऱ्याच्या 5 रुपयाच्या वर्गणीवर कुणी त्यांचा प्रपंच चालवायचा नाही. एक पैसा जर तुमचा अनाठाई गेला असेल तर आम्ही अनंत कालपर्यंत नरकामध्ये जाऊ. म्हणून देताना संकोच करू नका. तुमच्या दातृत्वावरच आज चिखलीचं नाव सबंध महाराष्ट्रभर गाजत आहे, नाही का? म्हणून ज्याच्या धर्मामध्ये जसं येईल त्यानेप्रमाणे जर तुम्ही सभासद झालात तर तुम्हाला या ठिकाणी आमचं सौभाग्य मला असं वाटेल. ज्या विद्यमान भजनी मंडळाला जर वाटत असेल आम्ही कंटाळलो म्हणून नाही, पण कर्तेपणाचं सुखही आम्हाला लोकांना द्यायचं आहे की कर्तेपण कशाला म्हणतात. म्हणून जर कुणाला असं वाटत असेल की माऊली गुरुदेव महिला सेवा समिती आता म्हातारी झाली, आमच्यामध्ये तेवढा जोश आहे, तर ते नारळही तुम्ही घेण्याचं धाडस केलं तरी आम्ही एवढंच सहकार्य तुम्हाला करणार आहोत. जिथं आम्ही इथे रात्रंदिवस खपतोय ना तेवढंच तुमच्या सप्ताहातही खपू. पण तुमच्यामध्ये जर तेवढं धाडस असेल तर हे नारळ तुमच्या कोणत्याही प्रभागामध्ये आलं तरी माऊली गुरुदेव महिला सेवा समिती आपल्या प्राणानिशी तिथे हजर असेल. नुसता प्राणच घेऊन नाही तर धनही असेल, मनही असेल, सर्व गोष्टीने आम्ही तुमच्यामध्ये सहभागी होऊ. म्हणून जर तुम्हाला कुणाला वाटत असेल तर, नसेल तर हरकत नाही, हा प्रपंच चालूच राहणार आहे, नाही का? म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्वांना समर्पित आहे. बोलण्याच्या ओघामध्ये आता बोलण्यात एवढी वीरश्री संचरायला लागली की आता करून रस कुठल्या कुठे पळून चाललाय. आणि म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्वांना समर्पित करत असताना मला अतिशय आनंद होतोय. मला असं वाटतं की तुकोबारायांचे शब्द इथेच सार्थक ठरावेत की तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तुम्हा सर्व जनता जनार्दनाची सेवा करत असताना माझा देह त्याच्या कामी येतोय हे मला अतिशय त्याचा आनंद होतोय. म्हणून तुमच्या सर्वांचं जे प्रेम आहे, तुमचं प्रेम मिळवत असताना मला जर माझ्या प्राणाची बाजी लावायचं काम पडलं तरी मी मागे येणार नाही. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमच्या प्रेमातून उतराई होण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करणार आहे. म्हणून तुमचं असंच प्रेम आमच्यावर राहू द्या. आमच्या आणि तुमची सोयरीक भगवंत करो कधीही न तुटो, आहे की नाही? नारळ कुठं नाही गेला तरी नारळ मात्र माऊली गुरुदेव महिला सेवा समिती सक्षम आहे स्वीकारायला. म्हणून नारळाच्या धाकानं मात्र आमच्यावरचं प्रेम कमी करू नका. नारळ नाही घेतलात तरी चालेल, पण तुमचं येणं आमच्यासाठी फार मोठं, नाही काही दिलं तरी चालेल, तुमचं येणंच आमच्यासाठी फार मोठी धनराशी आहे, का नाही? म्हणून तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या धनराशीची अपेक्षा करून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम. भागवताची सांगता करत असताना एक श्लोक मला पुढं म्हणायचा आहे आणि तुम्हाला तो मागावून म्हणायचा आहे. त्रिवार आम्ही त्याचं उच्चारण करणार आहोत आणि इथेच सेवेला पूर्णविराम देणार आहोत. नाम संकीर्तनं यस्य नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमनस्त्वं नमामि हरिं परं नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमनस्त्वं नमामि हरिं परं नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमनस्त्वं नमामि हरिं परं हरये नमः हरये
श्री राधे। वृंदावन बिहारी लाल की जय, राधा रानी सरकार की जय, भागवत महापुराण की जय। तुम्हाला फक्त 10 मिनिटाची तसदी या ठिकाणी द्यायची। ज्या कलाकारांनी या ठिकाणी 7 दिवस तुम्हा सर्वांची सेवा करण्याचं व्रत घेतलं होतं, सर्वांचं रंजन करण्याचा मनोदय घेऊन ही मंडळी तुमच्या सेवेत रुजू आहे, म्हणून आमचं ही कर्तव्य ठरतं की हा त्यांचा या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीनं सन्मान व्हावा। पटकन चला, पटकन या। माऊली गुरुदेव महिला सेवा समितीच्या सर्व सदस्य व्यासपीठावर येतील। या सर्वजणी या। वेळ झालाय ना।